हाय, मी प्रतीक्षा. पावभाजी खाण्यासाठी सगळ्यांना आवडते, पण बनवायला फार किचकट वाटते. पण मी आज तुम्हाला एक वन पॉट पावभाजी रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी बटाटा, टमाटर, कांदा, शिमला मिरची, मटर, मुगाची भिजवलेली डाळ आणि फुलगोबी घ्यायची आहे. ही पावभाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये तेल आणि त्यामध्ये थोडं बटर घ्यायचं. यात अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा टाकायचा. कांदा थोडा परतला गेला की शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकायची. ते परतत आलं की त्यात फुलगोबी टाकायची आणि त्यानंतर टोमॅटो त्याच्यामध्ये टाकायचा. या सगळ्या गोष्टींना छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला टाकणार आहोत. मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरलाय. तुम्ही दुसरा कोणताही वापरू शकता. यामध्ये मी फक्त धनेपूड, तिखट आणि मीठ इतकंच टाकलेलं आहे. आमच्याकडे फ्रेश वाटाणे नाही मिळत म्हणून मी फ्रोझन वाटाणा इकडे वापरलाय. बटाटा आणि मुगाची डाळ टाकून त्यात पाणी टाकायचं. कुकरचं झाकण लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. त्यानंतर हे असं काही दिसतं. याला आपण छानपैकी मॅश करणार आहोत आणि त्याला मी एक सेपरेट फोडणी देते, जेणेकरून त्याच्यावरती छान तवंग येईल बटरचा किंवा तेलाचा. ही पावभाजीची ट्रेडिशनल रेसिपी नाहीये, पण याच्याने आपण झटपट पावभाजी बनवू शकतो आणि आपली टेस्ट सुद्धा कॉम्प्रोमाइज होत नाही. पावभाजीची ही इन्स्टंट रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कारण याला बनवायला फक्त आणि फक्त अर्धा तास ते पाऊण तास लागतो. आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता.